प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 13 मे 2024 सोमवार, तिसरा दिवस। मग देव म्हणाला, आकाशखालील पाणी एकाच ठिकाणी जमू दे आणि कोरडी जमीन दिसू दे, आणि तसे झाले. उत्पत्ती पहिला अध्याय 9 वचन. देवाने सृष्टीच्या पहिल्या 2 दिवसात स्वर्ग आणि स्वर्गीय आकाश निर्माण केले, आणि तिसऱ्या दिवसापासून त्यांची सर्जनशील शक्ती पृथ्वीवर केंद्रित होती. आज जरी पृथ्वीचा 2/3 भाग समुद्राने व्यापलेला आहे, त्याने पृथ्वीचा 1/3 भाग मानव जातीसाठी राखून ठेवला. त्याने कोरडी जमीन दिसण्याची आज्ञा दिली, आणि तसे झाले. समुद्रासारखे जलस्रोत आध्यात्मिकरित्या संघर्ष आणि संघटन दर्शवतात. पवित्र शास्त्र म्हणते, तुझ्या दबायाची आवाजाने खोलावर बोलावणे, तुझ्या सर्व लाटा आणि लहरी माझ्यावर केल्या आहेत. स्तोत्र 42 अध्याय 7 वचन. राजा डेव्हिडने आपल्या दुःखाबद्दल आणि संकटाबद्दल शोक व्यक्त केला. मी खोल चिखलात बुडतो, जिथे उभे राहत नाही. मी खोल पाण्यात आलो आहे, जिथे पूर मला ओसंडून वाहत आहे. पूरच्या पाण्याने मला वाहून जाऊ देऊ नकोस, खोल पाण्याने मला गेलू देऊ नकोस, आणि गडगड्याने माझे तोंड बंद करू नये. स्तोत्र 71 अध्याय 69 अध्याय 2 आणि 15 वचन. पण परमेश्वराने आपल्याला पाण्यावर आणि पुरावर अधिकार दिला आहे. देव ज्याने तांबड्या समुद्राचे 2 भाग केले आणि ज्याने जॉर्दान नदीला मागे नेले, त्याने आम्हाला वचन दिले आहे आणि म्हणतो, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन, आणि नगामधून ते तुम्हाला ओसंडून वागणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्ही जाळले जाणार नाही, आणि ज्वाला तुम्हाला भस्मसात करणार नाही. येसाया 43 अध्याय 2 वचन. म्हणून संदेष्ट एलिशा जाईन नदीच्या पाण्यावर आपल्या आवराने मारून देऊ शकला आणि म्हणाला, एलियाचा परमेश्वर देव कुठे आहे? आणि जेव्हा त्याने ते केले तेव्हा जाईनेचे पाणी दुभगले आणि एलिशा ओलांडू शकला. त्यामुळे तुमच्यावर अनेक महापूर येत असतानाही तुम्ही घाबरू नका. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, म्हणून पृथ्वी काढून टाकली तरी आम्ही घाबरणार नाही, आणि पर्वत समुद्राच्या मध्यभागी नेले तरी त्यांचे पाणी गरजत असले आणि त्रस्त झाले असले तरी पर्वत त्यांची सुजाने तरतर कापतात. स्तोत्र 46 अध्याय 2 आणि 3 वचन. जरी जग समुद्राने वेढलेले असले तरी समुद्राच्या लाटांसाठी परमेश्वराने सीमा निश्चित केली आहे. त्यामुळे ती पृथ्वीचा नाश करू शकत नाही. त्याने त्यांच्या सीमा निश्चित केल्या आहेत, दरवाजे आणि बोल्ट लावले आहेत, आणि त्यांना आज्ञा दिली आहे, आणि म्हणाला, तुम्ही फक्त इतक्या दूर येऊ शकता, आणि मी तुमच्यासाठी ठरवलेल्या सीमा कधीही ओलांडू नका. तुझ्या लाटाचा अभिमान मी ठरवलेल्या सीमावर थांबू दे. त्यामुळेच आपण आपले जीवन आनंदाने जगू शकतो आणि न घाबरता. त्याच प्रकारे परमेश्वराने तुमच्या सर्व परीक्षा आणि संकटासाठी सीमा निश्चित केल्या आहेत, आणि ते त्या सीमा ओलांडून
तुमच्यावर विजय मिळवू शकणार नाहीत. आमेन. पुढील ध्यानासाठी श्लोक. सर्व नद्या समुद्रात वाहतात तरीही समुद्र भरलेला नाही. जिथून नद्या येतात तिथून परत येतात. उपदेशक 1 अध्याय 7 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 राजा 17 अध्याय 18 अध्याय. संध्याकाळी जॉन 3 अध्याय 19 वचन ते 36 वचन. धन्यवाद.